तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मोठी राजकीय घडामोड घडली आहे। माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या गटाचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव 12-1 अशा मतांनी पारित झाला आहे। यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा झटका बसला आहे। यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खडबड उडाली। दुसरीकडे विरोधकांनी बाजार समिती समोर एकच जल्लोष केला। विदर्भातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बऱ्याच वर्षानंतर आता सत्ता पालट झाली आहे। या बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांचे अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व होते। सुरुवातीला 35 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात तर आता सानंदा हे राष्ट्रवादीत गेल्याने या बाजार समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा होता। 18 संचालकांची सदस्य संख्या असलेल्या या बाजार समितीमध्ये 14 नोव्हेंबर रोजी अविश्वास प्रस्तावासाठी एकूण 12 संचालकांनी सभापती पेसोडे यांच्या विरोधात मतदान करत अविश्वास ठरावाच्या बाजूने उभे राहिले। त्यामुळे त्यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव 12-1 अशा मतांनी मंजूर करण्यात आला। यामुळे सभापती सुभाष पेसोडे यांना अखेर पद सोडावे लागले आहे। अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचे नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली। उल्लेखनीय म्हणजे या ठरावात भारतीय जनता पार्टीच्या संचालकांनी देखील स्वाभिमानी परिवर्तन पॅनलचा हात धरला। या सत्ता परिवर्तनामुळे एनसीपी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। हे पॅनलचं नाव आम्ही स्वाभिमानी परिवर्तन पॅनल ठेवलं आहे आणि सगळे चांगल्या विचाराचे लोक एका जागी आले आणि अविश्वास ठराव आणण्यासाठी या सगळ्यांची बैठक झाली होती। त्यावेळी यापूर्वी या पॅनलला जी चालवणारी मंडळी होती ती विक्षिप्त स्वरूपाची होती। त्याच्यामुळे या विक्षिप्त स्वरूपाच्या पॅनल प्रमुखाला कंटाळून या सगळ्या प्रामाणिक मंडळींनी स्वाभिमानी मंडळींनी एकत्र येऊन हा 12 जणांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता व आज तो पूर्णत्वास सुद्धा गेला आहे। आज तो अविश्वास ठराव पारित सुद्धा झालेला आहे। कुठले आव्हान आहे यापुढे तुमच्याकडे? बाजार समितीचे विकास काम जे खामगावकरांनी कधी अनुभवले नसतील, मुंबईच्या आणि पुण्याच्या धर्तीवर बाजार समिती विकसित होऊ शकते हा आमचा मानस आहे आणि ते धोरण आहे आणि ते आम्ही येणाऱ्या 2 वर्षात 3 वर्षात अंमलात आणल्याशिवाय राहणार नाही। खामगावच्या राजकारणात नवीन समीकरण आपण घडवले आहे। बाजार समिती व्यतिरिक्त आता नगरपालिका नाही, हे सहकाराचं समीकरण आहे। सहकारामध्ये नेहमी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढून सहकारात एका जागी येऊन एका विचाराने स्वाभिमानाने हे सर्व घडत असते। सहकारामध्ये कुठल्याही पक्षाचं स्वरूप मोजलं नाही जात। आज बाजार समितीमध्ये अविश्वास प्रस्तावासाठी बैठक आयोजित करण्यात आली। हो, बैठकीमध्ये काय झालं आणि काय किती लोक तुमच्या बाजूने होते? आम्ही सर्व 18 संचालक आहे, त्यापैकी 13 संचालकांची उपस्थिती होती। आम्ही 12 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता जिल्हाधिकारी साहेबांकडे। 12ही लोक आम्ही हजर होतो आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात 12-1 असा अविश्वास ठराव मंजूर झाला। काय कारण आहे अविश्वास आणण्यामागे? आता तुम्ही पत्रकार मंडळींनी बाजार समितीचं यार्ड वगैरे पाहिजेच असेल। शेतकऱ्याची होत असलेली अवहेलना, बाजार मूल्य शेतकऱ्यांना मिळत नाही, शेतकऱ्यांना सुविधा मिळत नाही। एवढी मोठी विदर्भाची सर्वात मोठी बाजार समिती असूनही या बाजार समितीची दुरावस्था पाहिल्या जात नाही। इथं आतापर्यंत सत्तेमध्ये असणाऱ्या सत्ताधीशांनी बाजार समितीचा कारभार मनमानीपणे चालवला। आपल्या ऑफिसमध्ये बोलवून बाजार समिती ठरवलेले आपण सांगू तेच संचालक मंडळावर कोणत्याही विश्वासात न घेता कारभार करणे याला कंटाळून आम्ही अविश्वास प्रस्ताव दाखल केला आणि या अविश्वास प्रस्ताव मंजूर करून आम्ही आता बाजार समितीचा विकास केल्याशिवाय थांबणार नाही। अजून आता ते पुढे ठरणार आहे। आता अविश्वास ठराव पारित करणे हे सर्वांच्या पहिले ध्येय होतं। त्याच्यानंतर आता आमचे संचालक मंडळ ठरवतील तो सभापती होईल। काही पदाधिकाऱ्यांवर संचालकांवर दबाव मोडून काढला नाही, दबाव काय आम्ही सर्व आनंदाने व्हिडिओ आहेत आमचे रिलीज झालेले आहेत, तुम्हाला व्हिडिओ देऊ आता थोड्या वेळानंतर। आमच्या संदर्भात खूप गैरसमज पसरण्याचे प्रयत्न झाले, परंतु आम्ही 12 लोक एक संघ असल्यामुळं आम्ही अविश्वास ठराव पिढीच पार केला। आज कृषी उत्पन्न बाजार समिती खामगावच्या काही सदस्यांनी अविश्वास ठरावाची नोटीस मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती। त्यानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून आज अविश्वास ठरावाची बैठक पार पडली। खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 सदस्यांपैकी 2/3 बहुमताने
12 मते अविश्वास ठरावाच्या बाजूने पडल्यामुळे आज इथला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव संमत झाला आणि सभापती श्री सुभाष लक्ष्मणराव बेसोडे यांच्यावरचा हा अविश्वास प्रस्ताव होता तो पारित झालेला आहे। नवीन सभापती पदाची प्रक्रिया आज दिनांकाच्या 14 तारखेच्या सभेसाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून मला नेमण्यात आलेलं होतं। त्या पुढची प्रक्रिया हा प्राधिकृत अधिकारी यांचा विषय नसल्यामुळे त्यावरती मला भाष्य करता येणार।